रत्नागिरीच्या पाटोदा शहरामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। जागतिक महिला दिनीस पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। पुण्यामधून बीडला जाणाऱ्या महिलेला पाटोदा तिथेच बसमधून उतरवलं आणि पाटोदा पोलीस ठाण्यामधील कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं गेलंय। आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। अटकेची सध्या कारवाई सुरू आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, काय नेमका प्रकार घडलाय? सातत्यानं अशा घटना वारंवार घडताना पाहायला मिळतात। नक्कीच श्रद्धा, आज जागतिक महिला दिन साजरा केला जातोय। महिलांचं सक्षमीकरण असन, महिलांचं स्वातंत्र्य असन, याविषयी वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजित केले। एकीकडे समाजातून म्हणजे महिलांना समतेची वागणूक द्यावी, त्यांचे हक्क अबाधित राहावे यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे रक्षकच भक्षक असले बनल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पाटोदा येथील ही धक्कादायक घटना आहे। या ठिकाणी पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यानेच या महिलेवर अत्याचार केलाय। विशेष म्हणजे फिर्याद देण्यासाठी आले असता 15 दिवसापूर्वी या महिलेची ओळख झाली होती आणि त्या ओळखीतूनच त्याने आता या महिलेवर अत्याचार केल्याचं समोर आलंय। आता या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलंय। अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती या ठिकाणचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली आहे। तसेच संबंधित जी महिला आहे त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात येत असून या प्रकरणात लवकरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं जाधव यांनी म्हटलंय। श्रद्धा, हो, अटकेची कारवाई सुरू आहे। काय नेमकी कारवाई होते अपडेट घेत राहा। उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पाहतोय बीड मधून।